नमस्कार. आपण पाहत आहात तहलका वर्धा. वर्धा शहरात नागरिकांच्या आरोग्याशी सुरू असलेला गंभीर खेळ आता उघडकीस आला आहे. अस्वच्छ खाद्यपदार्थ, गुटखा, पान मसाल्याची खुलेआम विक्री आणि प्लास्टिक बंदीचा भंग या सगळ्यामुळे प्रशासनावर सवाल उपस्थित होत आहे. वर्धा शहरातील विविध भागांमध्ये उघड्यावर अस्वच्छ पद्धतीने खाद्यपदार्थ विक्री होत असल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. रस्त्याच्या कडेला स्वच्छतेचा अभाव, दूषित पाण्याचा वापर आणि अन्न उघड्यावर ठेवले जात असल्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहेत. दरम्यान अशाच एका प्रकारात वडापाव खाल्ल्यानंतर 17 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडल्याने शहरात संतापाची लाट उसळली आहे. याचबरोबर राज्यात बंदी असतानाही गुटखा आणि पान मसाल्याची विक्री सर्रास सुरू असल्याचे दिसून येत आहे. तसेच प्लास्टिक बंदीचे नियम धाब्यावर बसवून सिंगल यूज प्लास्टिकचा मोठ्या प्रमाणात वापर केला जात असल्याचेही समोर आले आहे. प्रशासनाने तातडीने उघड्यावर खाद्य विक्रीवर कारवाई करावी, गुटखा पान मसाला विक्री बंद, प्लास्टिक बंदीची कडक अंमलबजावणी करावी अशी मागणी जोर धरत आहे. त्या प्रकरणी अन्न व औषध प्रशासन विभागाकडे निवेदन देण्यात आले असून ठोस कारवाई न केल्यास शिवसेनेच्या वतीने तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. आता प्रशासन यावर कितपत आणि किती लवकर कारवाई करते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. भागातील इतर बातम्या आणि अपडेट्ससाठी आपण पाहत राहा तहलका वर्धा. धन्यवाद.